शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश. बोगस शिक्षक भरतीतून कोट्यावधी रुपयांची लूट. झी 24 तासचा खास इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टचा दणका. बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात कुणालाही पाठीशी घालणार नाही. एका आठवड्यात कारवाई करण्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचे आदेश. उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्रातील माता भगिनींची माफी. अंबादास दानवेंकडून माता भगिनींचा अपमान झाला असेल तर पक्षप्रमुख म्हणून माफी मागतो उद्धव ठाकरेंचा माफीनामा. शिवराळ भाषा अंबादास दानवेंना भोवली. दानवेंचं 5 दिवसांसाठी निलंबन. चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत मांडला निलंबनाचा ठराव. विरोधकांची सभापतींविरोधात घोषणाबाजी. लोकसभेतील पंतप्रधान मोदींच्या पहिल्याच भाषणात विरोधकांचा गोंधळ. नीट परीक्षा आणि मणिपूरवरून विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. तर हिंदू देवदेवतांचा अपमान सहन करणार नाही, मोदींचा राहुल गांधींना इशारा. विधान परिषदेची निवडणूक अटळ. 11 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात. महायुतीकडून 9 तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवारी. 2 अपक्ष उमेदवारांनी वाढवली रंगत. भाजपकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंचा उमेदवारी अर्ज दाखल. फडणवीस, महाजन, मुंडेंची उपस्थिती. कार्यकर्त्यांचा जल्लोष. मंत्रिपदाची केली मागणी. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंचा मुक्काम असलेल्या घरावर ड्रोननं टेहळणी केल्याचा आरोप. गावकऱ्यांची पोलिसात तक्रार. जरांगेंना संरक्षण देण्याची विजय वडेट्टीवारांची मागणी.